आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी सोशल मीडियावर गेल्या काही काळात खूप फिरते. तुम्ही कदाचित ही पोस्ट पाहिली असेल. छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, तिथे चादर चढवली आणि पूजा केली. आता ही पोस्ट वाचून तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न आला असेल, अरेच्छा, ज्या औरंगजेबाने शाहू महाराजांचे वडील छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रूरपणे हत्या केली, याच औरंगजेबाच्या कबरीला शाहू महाराज कसे काय जाऊ शकतात? आणि फक्त जाऊनच नाही तर पूजा करून चादर अर्पण करणं हे खरं आहे की खोटं? की कोणीतरी मुद्दाम असं लिहून वाद निर्माण करायचा प्रयत्न करते? ही गोष्ट खरी आहे का? याचा शोध घ्यायला आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. पण त्याआधी एक गोष्ट नक्की, मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सर्वप्रथम आपण थोडं मागं जाऊया. 1707 सालामध्ये औरंगजेब हा मुघलांचा बादशाह, जो मराठ्यांचा कट्टर शत्रू होता, हा माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात महाराष्ट्रातच होता. 20 फेब्रुवारी 1607 रोजी तो अहमदनगर जवळ भिंगार गावात मरण पावला. आता भिंगार हे गाव आज अहमदनगर शहराच्या विस्तारातच येतं. औरंगजेबाचा मृत्यू झाला म्हणून ते ठिकाण आलमगीर या नावाने ओळखलं जातं. औरंगजेब मेल्यावर त्याचा मृतदेह 4 दिवस तिथेच ठेवला होता. मग 24 फेब्रुवारीला तो औरंगाबाद पासून 25 किलोमीटरवर सुलतानाबाद येथे नेण्यात आला आणि तेथे दफन करण्यात आला. आता लक्षात घ्या, औरंगजेबाचं मृत्यूस्थान आहे भिंगार आणि कबर आहे सुलतानाबादला. ही दोन्ही ठिकाणं महत्त्वाची आहेत आणि त्यावेळीही ही प्रसिद्ध होती. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काय झालं? त्याचा मुलगा आजम खान मुघल सैन्याला महाराष्ट्रातून माघारी बोलवलं. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू हे मुघलांच्या कैदेत होते. 1689 पासून म्हणजे जवळपास 18 वर्षे ते औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत होते. औरंगजेब मेल्यावर आजमने 8 मे 1607 रोजी शाहू महाराजांना सोडलं, पण येसूबाईंना नाही. शाहू महाराज सुटले आणि महाराष्ट्रात परतले. नंदुरबार भागात आले. तिथे अनेक मराठा सरदार त्यांना सामील झाले. मग शाहू महाराजांनी साताऱ्याकडे कूच केली. या प्रवासात ऑगस्ट 1707 मध्ये अहमदनगरला पोहोचले आणि तेथे जवळपास महिनाभर राहिले. हा मुक्काम आपल्या आजच्या विषयाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे का? कारण येथूनच शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीला गेले असतील असा दावा केला जातो. पण खरंच असं काही घडलं आहे का? आता मुख्य प्रश्न येतो, शाहू महाराज खरंच औरंगजेबाच्या कबरीला गेले होते का? याबद्दल एक पुरावा सांगितला जातो. तो आहे हाफिखान नावाच्या मुघल लेखकाचा. हाफिखान हा औरंगजेबाच्या सैन्यात होता. मुंतखब उल लुबाब नावाचं पुस्तक लिहित. या पुस्तकात तो असं लिहितो, काही लोक म्हणतात की शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या मृत्यूस्थळाचं दर्शन घेतलं आणि नंतर सुलतानाबादला त्यांच्या कबरीचंही दर्शन घेतलं. तिथे त्यांनी दान धर्म केला, फकीरांना जेवण दिलं आणि काही रक्कमही दान केली. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, हाफिखानाने हे स्वतः पाहिलं नव्हतं. त्याने, काही लोक म्हणतात, असं लिहिलंय म्हणजे ही बातमी त्याने फक्त ऐकली होती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. आणि आणखी एक, जेव्हा शाहू महाराज अहमदनगरला होते तेव्हा हाफिखान तिथे नव्हताच. औरंगजेब मेल्यावर अहमदाबादला होता. हे त्याने स्वतःच त्याच्या पुस्तकात लिहिले. म्हणजे त्याला ही माहिती कोणीतरी सांगितली असेल, पण ती खरी आहे याची खात्री त्यालाही नव्हती. मग दुसरा पुरावा आहे का? छत्रपती शाहू महाराजांचे चिटणीस गोविंद खंडेराव यांनी लिहिलेल्या बकरीत किंवा मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या थोरले शाहू महाराज यांचे चरित्र या बकरीत असा कोणताही उल्लेख नाही. तसंच इतर कोणत्याही मुघल लेखकानेही असं काही लिहिलेलं नाही. म्हणजे हाफिखानाच्या या एका वाक्याशिवाय दुसरा कोणताही ठोस पुरावा नाही. आणि आणखी एक गोष्ट, हाफिखानाने फक्त दर्शन घेतलं असं लिहिलंय, चादर चढवली, पूजा केली असं काहीच नाही. मग सोशल मीडियावर हे सगळं कुठून आलं? ही तर स्पष्ट अतिशयोक्ती आहे. आता एक गृहीत धरूया, हाफिखानाचे वर्णन खरं आहे आणि शाहू महाराज खरंच औरंगजेबाच्या कबरीला गेले. पण याचा अर्थ काय? त्यांनी औरंगजेबावर माया केली असं म्हणायचं का? नाही मंडळी, इतिहासात असं दिसतंय की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मग ती शत्रू असेल तरी त्याबद्दल आदर व्यक्त करणं हा एक शिष्टाचार होता. उदाहरण द्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, पण त्याची कबर प्रतापगडाजवळ बांधली. ही कबर शिवरायांच्या ताब्यातील भागात होती, म्हणजे त्याच्या परवानगीने किंवा आज्ञेनेच ती बांधली गेली. याचा अर्थ त्यांनी अफजल खानावर प्रेम केलं असं नाही, तर मृत्यूनंतर वैर विसरणं हा त्यांचा मोठेपणा होता. तसेच
शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं असेल तर त्यातून त्यांचं उदार मन दिसतं. औरंगजेबाबद्दल भक्ती नाही. शाहू महाराज 18 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेबाने त्यांना मराठ्यांविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केला, पण शाहू महाराजांनी सुटका झाल्यावर मराठा साम्राज्य पुन्हा उभं केलं. मुघल सल्तनतीचा मोठा भाग जिंकून मराठा साम्राज्यात सामील केलं. 1718 व 19 मध्ये शाहू महाराजांनी पाठवलेल्या मराठा फौजेने दिल्लीत मुघल बादशहाला तख्तावरून खाली खेचलं. मग असा हा माणूस औरंगजेबावर माया करेल का? थोडक्यात सांगायचं तर शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीला गेले होते ही फक्त एक अफवा आहे. कापिकानाने लिहिलेली गोष्ट त्याने स्वतः पाहिली नव्हती. ती त्याला कोणीतरी सांगितली होती. त्याशिवाय दुसरा कोणताही पुरावा नाही. आणि सोशल मीडियावर जे चादर चढवली, पूजा केली, असं केलं, असं लिहिलं गेलं ते पूर्णपणे खोटं आहे. कापिकानाच्या वर्णनात असं काहीच नाही. जरी शाहू महाराज गेले असतील तरी त्यातून त्याचा मोठेपणा दिसतो. औरंगजेबाबद्दल प्रेम नाही. म्हणून ही पोस्ट म्हणजे एक चुकीचा प्रचार आहे ज्याला इतिहासात आधार नाही. मंडळी, असल्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण इतिहास नीट समजून घ्यायला हवा. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.